पण एकूण या सगळ्याबद्दल तुम्हाला असं वाटतं का की भविष्यातली तुमची वाटचाल जी आहे म्हणजे तुम्हाला भाजपला जर रोखायचं असेल तर त्याच्याबद्दलचे सुद्धा खूप मोठे प्रश्न निर्माण मी येतो तुमच्याकडे पण आता हे चित्र बघा पश्चिम बंगालचं आहे तर पश्चिम बंगालमधल्या या जागा आहेत आणि 177 जागा जिथे आघाडी घेतलेली आहे 177 भाजपनं. जागा आहेत तर त्या जागांच्या बद्दल भारतीय जनता पक्ष कुठल्या जागांवरती आघाडीवर आहे यातल्या अनेक जागांची हे नावं आपल्याला सुद्धा- वरून बघायला लागेल. हा जो अलीपुरद्वार हा उत्तर भाग आहे पश्चिम बंगालचा. हे पूर्ण जे भगवीकरण दिसते हे उत्तर बंगाल. पण हे बघा भवानीपूर आपल्याला आता म्हणजे ह्या इथं नाही ओपन होणार पण भवानीपूर हा मतदारसंघ आहे जिथं ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सुरेंद्र अधिकारी हे लढतायत आणि आत्ता त्या पिछाडीवरती आहेत ह्या आकड्यानुसार भवानीपूरमध्ये सध्या ममता बॅनर्जी पिछाडीवरती दिसत आहेत तर हे चित्र आहे जे भगवत झालेलं आहे. पश्चिम बंगाल भगवा होताना आपल्याला दिसतोय आणि यातल्या इंटरेस्टिंग जागा आपण बघत गेले तर जे खालचा दक्षिण बंगालचा भाग आहे नॉर्थ 24 परगणा साऊथ 24 परगणा हल्दियापासून न्यायाधीश दुर्गापूर फुलवारी चंपारणी विजयपूर विधाननगर हे सगळे जे भाग आपल्याला दिसत आहेत या भागामध्ये भाजप आपलं खातं उघडताना दिसते. हे ओव्हरऑल चित्र आहे भाजपचं की पश्चिम बंगालमध्ये ज्या 177 जागा आहेत त्या कशा आणि कुठल्या कलानं जात आहेत. उत्तर पासून सुरुवात होते तर आपण खाली समुद्राकडे येताना देखील भगवा रंग समुद्र आपल्या सोबत घेऊन येताना दिसतोय. जो भाजप कालपर्यंत फक्त पश्चिम बंगालचे जे सीमावर्ती भागांना लागून आपलं वर्चस्व राखत होता तो भाजप आज सेंट्रल आणि वेस्टर्न पश्चिम बंगालमध्ये घुसलेला दिसतोय. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की भारतीय जनता पक्षानं ज्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्यातून काही निश्चितपणे इंडिया आघाडीच्या समोर आव्हान निर्माण झालेली आहेत आणि सचिन सावंत यांना त्याच्याबद्दल विचारूया. सचिनजी काँग्रेसला आता मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजपला रोखायचं एक रणनीती कदाचित तुमची असू शकते पण पश्चिम बंगाल सारखं राज्य जाणं तामिळनाडू सारखं राज्य जाणं यामुळे तुमची जी पुढची वाटचाल आहे ती खडतर अधिक बनली आहे का? नाही पहिली गोष्ट मी तमिळनाडूचं राज्य जाणं हा प्रकार जर तुम्ही बघितला तर तरी देखील तो मी मगाशी जसं सांगितलं की तमिळनाडूनं भारतीय जनता पक्ष आणि AIADMK ला देखील नाकारलेला आहे आणि जे विजय जे आहेत ते स्वतः म्हणजे भाजपाला सांगायचं झालं तरी आता ते काही ठिकाणी मी चॅनलवर पाहतोय की भारतीय जनता पक्षाचं युफोरिया आलेला आहे परंतु भाजपच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत ख्रिश्चन समाजाचे आहेत आणि मोदी सरकारनं त्यांच्यावरती ज्या पद्धतीचं आक्रमण केलं होतं ज्या पद्धतीच्या एजन्सीचा त्यावेळेला ते काही त्यांच्या बरोबर आहेत त्यांच्या विचाराचे आहेत आणि त्यांच्या भाजपच्या विचारांना त्यांना पाठिंबा दिला असं नाही. राहता राहिला तमिळनाडूचा पश्चिम बंगालचा विषय. पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाची अँटी इन्कमन्सी निश्चितपणे होती परंतु भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीचा एक म्हणजे नाच केला मी आता तो शब्द वापरणार नाही तिथं की एकंदरच निवडणुकीच्या पूर्वी SIR करून 91 लाख लोकांना तुम्ही बाजूला करता आणि त्यातल्याही 27 लाख लोकांना अपील करायची देखील संधी दिली जात नाही आणि त्यांचा खऱ्या मतदानाचा अधिकार बाजूला करता. तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या गोष्टी करून झाल्या तिकडे म्हणजे त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जी एजन्सी होती ज्यांची निवडणूक संरचना ठरवणारी किंवा त्यांना निवडणुकीचे सगळे अधिकार त्यांना दिले होते त्यांच्यावरती कशा पद्धतीचं आक्रमण केलं होतं हे आपण पाहिलंय. ED CBI सगळंच चाललं आणि त्यांच्यावर अटक झाली त्यांच्यावरती त्या ठिकाणी वॉरंट निघाले सगळं केलं आणि आता इलेक्शनची जसं वोटिंग झालं तेव्हा छोट्या न्यायालयानं PMLA केसमध्ये लगेचच त्यांना त्या ठिकाणी बेल देखील दिली जी कधी मिळत नाही. 15 दिवसामध्ये बेल मिळते का ईडीच्या निकालामध्ये. हे सगळ्या गोष्टी केल्या. त्या बाबरी मस्जिद तिथे बांधणार म्हणून त्या एका पक्षाला सुपारी दिली होती. हे सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर आज तुम्ही जर म्हणणार असाल साम दाम दंडभेद हे काही लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही. अशा विनोदजी तुमचं तुम्ही केरळमध्ये तुम्ही हेच केलं असं म्हणायचं का? सामदाम दंडभेद वापरूनच तुम्ही त्या ठिकाणी आता जागा काढताय का? केरळमध्ये काय आमची केंद्रामध्ये सत्ता आहे का? आम्ही ED CBI नाही ED आणि CBI सोडव बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या म्हणताय बाकीच्या ज्या सामदाम दंडभेदच्या गोष्टी करताय मग तुम्ही केरळमध्ये तेच केलं का? अरे बाबा ED CBI दुसरी गोष्ट तुम्ही एक गोष्ट विचारताय
की तुम्ही वोट चोरीचा आरोप करताय, ज्यावेळेस SIR राबवतो त्यावेळेस SIR ला नाव ठेवताय. तुमचं कसं असतं, तुमच्या सोयीचं झालं म्हणजे चांगलं आणि तुमच्या विरोधात गेलं म्हणजे मग काहीतरी भाजप अतिरेक करतो. अशा पद्धतीचं राजकारण सोयीने करतात असंच म्हणणं आहे. आणि असं- ते आता झालं ना एस्टॅब्लिश. नाही असं कसं म्हणता येईल. त्यांचं म्हणणं काय? आमचं म्हणणं तर तेच आहे की SIRच्या माध्यमातून तुम्ही करून आतापर्यंत दिलं नाही ना लोकांना. आम्ही जी बोगस लोक तुम्ही बोगस मतदार त्या ठिकाणी टाकली होती ती आम्ही काढली, आम्ही ते सिद्ध करून दाखवलं, पुरावे मागितले. BLO ला आपण तशी संधी दिली होती, BLO न त्या मतदाराला संधी दिली होती, BLO न त्याला वेळ दिला होता, प्रत्येक मतदाराला विचारलं होतं. ठीक आहे, ठीक आहे. त्यांचं काय म्हणणं ऐकू दे. काय झालंय की मी काय बोलल्यानंतर मिरची लागली असेल. भाजपचे कोण प्रवक्ते मला माहिती नाही त्यांचं. थोडी नाही, मिरची तुम्हाला मिरची लागली असेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणी मी ओळखत नाही, पण तुम्हाला मिरची लागली असेल. ऐका ना पहिली गोष्ट बरं, अशी ऐका, की मी ओळखत नाही हा काही तुमचा अनादर करण्याचा विषय नाही. खरंच नाही माहिती मला. प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये दोन जे तर्क हीन आपण जर चर्चा करायला लागलो तर काही हरकत नाही. भारतीय जनता पक्ष तर केंद्रात सरकार आहे. ईडी सीबीआयचा वापर केला गेलेला आहे. ज्ञानेश कुमार तुमच्या बाजूला मांडीवर बसलेले व्यक्ती आहेत आणि खुलेआम त्या ठिकाणी SIR हा इलेक्शनच्या आधी कधी केला जातो का? इलेक्शनच्या ह्या अगोदरचा इतिहास आहे की इलेक्शनच्या फार काळ आधी तो SIR पूर्ण करायचा असतो आणि लोकांना संधी दिली जाते. राईट टू वोट हा संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि ते एकाही मतदाराचा अधिकार जाता कामा नये ही भूमिका असली पाहिजे. परंतु 27 लाख मतदारांना जर त्याचा अपील देखील त्यांच्या ठिकाणी जे केलेलं आहे त्याची सुनावणी देखील न घेता तुम्ही जर निवडणुका घेत असाल तर यापेक्षा वाईट गोष्ट ती काय असणार आहे? आता त्याचा केरळशी संबंध आम्ही त्या ठिकाणी सामदाम दंडभेद वापरला का? अरे आम्ही तिथे विरोधी पक्षात आहोत बाबा ना, आमच्या केंद्रामध्ये सत्ता तिथं ना राज्यामध्ये सत्ता, आम्ही कसं वापरणार? म्हणजे हे काय तर्कशून्य अशा तऱ्हेने चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष देश पातळीवरती ज्या 12-13 वर्षामध्ये जे राजकारण करतोय कशा पद्धतीने, आता ते शुभेंदू अधिकारी ते दुसऱ्या पक्षाचे तोडून आणले तर तुमचे काही नेते आहेत का तिकडे? इतर पक्षातलं तोडून तुम्ही आणता, ऑपरेशन कमळ करवता, त्यांच्यावरती दबाव आणता. ते मुकुलराव इकडनं बिचारे ते वरतीच गेले. परंतु म्हणण्याचा उद्देश काय की हे सगळ्या देशामधले प्रत्येक राज्यामध्ये चाललंय की तुम्हाला काही करून ती सत्ता हस्तगत करायची आहे आणि त्यासाठी संविधान, लोकशाही, जी मानप आहेत त्याच्यामधले ती मानकं आहेत ती सगळी उद्ध्वस्त करायची आहेत. आता त्याला म्हणणार नाही आम्ही तर काय म्हणणार त्याला? बिलकुल बिलकुल सचिनजी, या दोन सगळ्या पाहुणे विश्लेषणाकडे आपल्यासोबत आपण जोडले येऊया. गेलेले आहेत. दोन पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजकीय विश्लेषक संजीव खांडेकर सर आपल्यासोबत आहेत आणि नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विलास, या दोघांकडे जाण्या अगोदर त्यांना आपण लेटेस्ट अपडेट देऊया एकदा की काय चाललेलं आहे. पूर्ण या 5 राज्यांचं जे मतदान झालंय त्याची मतमोजणी सुरू झालेली आहे. 11 वाजले, 2 तास झालेले आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये 181 जागांवर भाजप आघाडीवर आहे. TMC 99 जागांवर आघाडीवर आहे आणि EVM उघडून 2 तास झालेले आहे. या आकड्यांमध्ये फारसा फरक पडेल की नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे इथलं सेलिब्रेशन जे आहे पश्चिम बंगालमध्ये ते सुरू केलेलं आहे भाजपच्या कॅडरनी. त्यानंतर तमिळनाडू हे एक सरप्राईज एलिमेंट म्हणून पुढे आलेलं आहे. विजय थलपती विजय TVK 104 जागा घेत सर्वात मोठा पक्ष होताना दिसतोय तमिळनाडूमध्ये. 2 नंबरवर AIDMK आहे आणि DMK स्टॅलिन यांना 3ऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलेलं आहे. इथे काँग्रेस देखील त्यांच्या सोबत आहे. तमिळनाडू विजयकडे जात असताना केरळमध्ये मात्र काँग्रेससाठी आनंदाची बातमी आहे. 95 जागा 140 पैकी, म्हणजे ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये देखील दिसत नव्हतं की LDFच्या विरोधात लाट आहे, ते मात्र या निकालांमध्ये येताना दिसतंय. LDF 42 जागांवर थांबतंय आणि UDF 95 जागांची आघाडी घेतलेली आपल्याला दिसते. आणि त्यानंतर आसाममध्ये मात्र ज्या अपेक्षा होत्या त्याच पद्धतीचा निकाल दिसतोय. 94 जागी भाजपनं आघाडी घेतलेली आहे. काँग्रेस 29 जागांवर आहे आणि AUDF 2 जागांवर. आसाममधला हा पराभव मात्र काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या विश्लेषकांसाठी हा पूर्ण आतापर्यंतचा अपडेट होता. श्रीमंत माने सर, पश्चिम बंगालपासून सुरुवात करूया. या विजयाचं श्रेय कोणाला? मोदींना, शहांना, SIRला, महिलांना? तुम्ही याचं अनालिसिस कसं कराल? नाही, मला असं वाटतं की याच्यातला एक महत्वाचा फॅक्टर असा आहे की इतर सगळ्या राज्यांमध्ये जे रेवडी, ज्याला आपण रेवडी असं त्याचा संभावना केली जाते, त्या ज्या फ्रीबीजच्या आहेत या फ्रीबीजला चांगलं यश मिळालं होतं. परंतु पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी ज्या फ्रीबीज दिल्या, विशेषतः महिलांना दिलेली त्यांची जी योजना आहे मोठी,
तर त्या योजनेला हे अपयश येत आहे, असा हा पहिला आपल्याला निरीक्षण आपल्याला याच्यासाठी नोंदवायला पाहिजे की हे जे काही निकाल येत आहेत त्या निकालामध्ये. आणि दुसरा भाग असा आहे की मध्य बंगाल आणि दक्षिण बंगाल, जिथं भाजपला 2019ची लोकसभा निवडणूक, 2021ची विधानसभा निवडणूक आणि किंबहुना 2024ची लोकसभा निवडणूक, या तिन्ही निवडणुकांमध्ये एनरोड करता आलं नव्हतं. त्यांना तिथं फारसं यश मिळालं नव्हतं. उत्तर बंगाल आणि जंगलमहलचा जो पश्चिमेकडचा भाग आहे तिथं भाजप चांगलं यश मिळवत होतं दरवेळेला. त्यामुळे 2019ला त्यांनी चांगल्या जागा मिळवल्या. 2024ला पण त्यांना 12 जागा ज्या मिळाल्या त्या प्रामुख्याने उत्तर बंगाल आणि या पश्चिमेकडच्या भागातल्या आहेत. तर हे या जो इंडस्ट्रीयल बेल्ट आहे मध्य बंगालमधला आणि जो दक्षिण बंगालमध्ये जिथं टीएमसीचं खूपच डॉमिनेशन आहे, तर तिथं भाजपला यश मिळतंय, हे याच्यातलं लक्षणीय आहे असं मला वाटतं या संदर्भात. आपल्याकडे संजू खांडेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्यांना विचारायचं आहे, साधारणपणे या निवडणुकीमध्ये एका गोष्टीची खूप चर्चा झाली आणि सगळ्यांच्या डोळ्यात भरेल अशी ती गोष्ट होती, ती म्हणजे झालेलं मतदान. पश्चिम बंगालमध्ये 90% जास्त मतदान आणि तामिळनाडूमध्ये जे मतदान झालं होतं ते रेकॉर्ड ब्रेक, इतिहासातलं सर्वात जास्त मतदान 85.1%. हे जे मतदान झालं ते सत्ता विरोधी मतदान होतं, नव्या माणसांना सत्तेत आणण्यासाठीचं होतं, हे आता स्पष्ट होतंय का? खांडेकर सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर श्रीमंत माने सर, तोच प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही देऊ शकत असाल, तमिळनाडूमध्ये जे काही मतदान वाढलं त्याचा फायदा आणि त्याचा अर्थ काय दिसतोय तुम्हाला? मध्ये सांगितलं होतं की हे मतदान जे वाढलं आहे तर ते प्रत्यक्ष वाढ नाही आहे, हा SIRचा परिणाम आहे. कारण काय झालंय की जे डुप्लिकेट मतदार जे होते ते प्रामुख्याने वगळले गेल्यामुळं एकूण मतदानामध्ये फारसा फरक पडलेला नाहीये. खरं तर ती नॅचरल ग्रोथ जी आहे ती व्हायला पाहिजे, ती तशी म्हणजे तितकीशा प्रमाणात दिसत नाही. झालं काय की जे डुप्लिकेशन जे होतं ते टाळलं गेलं SIRच्या निमित्तानं आणि त्यामुळं एकूण जे मतदान आहे ते मतदान मात्र तसाच फिगर राहिला. म्हणजे परवा आपण बोललो होतो की आकडेवारी जी आहे ती कायम राहिली, टक्केवारी जी वाढली आणि टक्केवारी वाढण्याचं कारण असं की जे डुप्लिकेशन होतं आणि जे कधी मतदान होऊच शकत नव्हतं ते मतदान टाळलं गेलं आणि त्यामुळं टक्केवारी वाढलेली दिसली आपल्याला. प्रत्यक्ष मतदानामध्ये तसा फारसा फरक पडलेला नाही आहे, टक्केवारी वाढली आणि तो SIRचा परिणाम आहे.